नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 20 डिसेंबर 2024 आणि आजचा वार आहे शुक्रवार आणि आत्ता वाजलेत सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि आपण आत्ता निघालो जस्ट घरातून। बघत कुठली ट्रिप पडते का, 1-5 मिनटं झालं आपण डिव्हाइस ऑन करून ठेवलेले आहेत आणि ओला उबर रॅपिडो तिन्ही ॲप चालू करून ठेवलेत। कुठल्यावर ट्रिप पडली नाही अजून, फक्त ओलावरती आले होते 1-2 ट्रिप छोट्या छोट्या आहेत। एक 95 रुपयाच्या 2 राईड आल्या होत्या, त्यामुळे ते काही आपण एक्सेप्ट केले नाही आहेत। नेक्स्ट बघूयात कुठल्या राईड येत आहेत आता। आणि ओलावर उबरवर रॅपिडोवर तर एकही आलेली नाही आत्तापर्यंत। थोडंसं चाकाच्या साईडला जाऊयात आणि पाहूयात तिकडून आपल्याला गाडी म्हणजे ट्रिप पडण्याचे चान्सेस वाढतील तिकडच्या साईडला। ठीक आहे, तर चला तिकडे निघूयात। ठीक आहे, तर गाईज आपलं आत्तापर्यंत जे काम झालंय 587 रुपयाचं झाले ओलावरती आणि उबरवरती फक्त एक ट्रिप कंप्लीट केली आपण आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिलेत उबरने। 1 मिनिट कन्फर्म करतो उबरने किती दिलेत आपल्याला। आपल्याला उमाननगरहून ट्रिप पडली होती वाघोलीची आणि 17 किलोमीटरचे आपल्याला 200 रुपये दिलेत उबरने। आणि नेक्स्ट ट्रिप पडली होती त्या ठिकाणी आलोत कस्टमरला, तर काय कस्टमरचा कॉल येत नाही आणि चुकीचं लोकेशन पण चुकीचं वाटतंय आणि थांबलोत आपण 1-5-10 मिनटं झाले ते थांबून पण। आणि बाकीचं जे आत्तापर्यंत काम झालं आहे उबरवरती 200, ओलावरती 590, 587 आहे पण आपण 590 पकडू। आणि आत्ता जे वेळ झाला आहे 1:22 झालेत, म्हणजे 1:30 वाजला आहे आणि आपलं तेवढं काही काम झालं नाही आहे। थोडंसं आपण घरून थोडासा लेट झाला होता घरून निघायला, त्यानंतर आपण मोशीपर्यंत आलो तर रिकामं, काय एक भाडं नाही काय नाही। ट्रिप आली होती राजगुरुनगरच्या साईडची, चाकण चौकातून राजगुरुनगरून परत आपल्याला भेटायची नाही ट्रिप, त्यामुळं आपण ती का ट्रिप एक्सेप्ट केली नाही। आणि तसंच आपण ती ट्रिप एक्सेप्ट केली होती पण लोकेशन चेक करून ती ट्रिप कॅन्सल केली। त्याच्यानंतर सरळ आपण मोशीमध्ये आलो, मोशीमधून ट्रिप पडली होती आपल्याला विमाननगरची ओलावरती आणि त्याच्या 2-3 ट्रिप कंप्लीट झाल्या आणि त्याचं जे कलेक्शन झालं आहे 587 रुपये, जसं की मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर आत्ता एक उबरवरती पडली होती विमाननगर ते वाघोलीची, कस्टमरला सोडली, दुसरी ट्रिप घेतली जशी बी कुठली होती काय माहीत। 11 किलोमीटरचे 151 रुपये होते पण ते ट्रिप आपण तर ते कॅन्सल करावं लागणार आपल्याला। कस्टमरचा पण कॉल येत नाही, लोकेशन चुकीचं वाटतं त्यामुळं। आणि बघूयात तर मग बाकीचे ॲप बी चालू करून हे कॅन्सल केल्यानंतर ह्याच्यावर पण आपल्याला दुसऱ्या पडतील ट्रिप। बाकीचं करतो अपडेट, भेटूत आपण नंतर थोड्या वेळात लगेच। तर आपण कस्टमरला पिक करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो वाघोलीमध्ये आणि इथून 1 किलोमीटर अंतरावर ट्रिप पडली होती आपल्याला। कुठली होती काय बघितली नाही, फक्त 11 किलोमीटरचे 151 रुपये दाखवले होते, म्हणून ते आपण ते घेतली ट्रिप। कंटिन्यू चालू असायला पाहिजे रुटीन म्हणून उबरवरती। इथं ह्या कस्टमरने बहुतेक या ठिकाणून या अपार्टमेंटमधून गाडी बुक केली असेल आणि आपलं लोकेशन इथपर्यंत दाखवते, पुढे रस्ताच नाही आहे, रस्ता क्लोज आहे पूर्ण, त्यामुळं आपण इथं कस्टमरची वाट बघतोय। कस्टमरचा पण कॉल येत नाही, आपण पण कॉल केला नाही आहे, बघूयात किती वेळ आपण थांबतो इथं। आणि कस्टमरचा कॉल आला तर ठीक आहे, नाही आला तर आपण कॅन्सल करून आपल्याला जावं लागेल। तसं तर 5 मिनटाच्या वर होऊन गेला वेळ, पण अजून काय कस्टमरचा कॉल। तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत कस्टमरला पिक करण्यासाठी। ती ट्रिप आपली कॅन्सल झालेली आहे, ज्या ठिकाणून आपल्याला कस्टमरचा कॉल पण येत नव्हता आणि 15 मिनटं वाट बघितली आपण। त्यानंतर आपल्याला उबरने दिले 37 रुपये कॅन्सलेशन चार्ज। तिथं राईड आपणच कॅन्सल केली पण आपल्यालाच उबरने दिले त्याचे पण चार्जेस तिथं वेटिंगची। त्याच्यानंतर दुसरी एक राईड आली आपल्याला आत्ता, जे की पुणे स्टेशनची 256 रुपये दाखवलेत आपल्याला 19 किलोमीटर अंतरसाठी। ठीक आहे, या केसनंदचा चौक आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या ठिकाणी आणि आपल्याला इथून जायचं आहे आता राईट घेऊन लेफ्ट घ्यायचं आहे। त्यानंतर एक अजून कस्टमरला पिक करायला 3 मिनटं दाखवत आहेत अजून। ठीक आहे, तर चला भेटूया थोड्याच वेळात लगेच। हे असे गैरात येतात बघा समोर गाडीच्या आपल्या ट्रिप आली होती भोसरीवरून बानेरची, अपार्टमेंटचा क्लब हाऊस आहे या ठिकाणी आणि आपण कस्टमरला आता ज्या ड्रॉप केलं आहे 270 रुपये कलेक्शन केलं कस्टमरकडून 17 किलोमीटरसाठी। आणि आत्ता करूयात आपण जेवण वगैरे,
भेटूया त्या मस्त काही ऑर्डर वगैरे बघू द्या आणि करूयात काहीतरी. आता संध्याकाळचे वाजले आहेत 4:13 झालेले आहेत. या ठिकाणी खिमा आणि पराठा एक नंबर भेटतो मित्रांनो. हे आपल्या बालेवाडीमध्ये हॉटेल आहे. 4 वाजायला आले तर आत्ता जेवण करू. तर आपलं जेवण झालं आहे आणि आता टाईम जो झाला आहे 4:58, 5 वाजलेत. आणि जस्ट आपण खाऊन गाडीत बसलो. गाडीमध्ये फक्त आता 3 गाड्या CNG आहेत. पण आत्ता संध्याकाळचा टाईम आहे, संध्याकाळी ट्रॅफिक होतं आणि जास्त गर्दी असते बाहेर. म्हणून आपण काय करूयात, आधी CNG भरून घेऊयात. एक इथं 700-800 मीटरवर एक CNG पंप आहे, तर त्या आधी CNG पंप भरून घेऊ. CNG भरून घेऊ गाडीमध्ये आणि त्यानंतर मग आपण कामाला सुरुवात करू. तोपर्यंत काय बंद म्हणजे कोणती जात चालू करून नाही. ठीक आहे. तर आपलं जेवण झालं 80 रुपयामध्ये 3 पराठे आणि खिमा, म्हणजे 10 रुपयाला पराठा आणि 50 रुपयाला खिमा. एक नंबर जेवण होतं. म्हणजे आपण कधी खातो या ठिकाणी, आपलं फेवरेट आहे. इकडे बालेवाडी बाण्याच्या साईडला आलो तर आपण या ठिकाणी नक्की येऊन कधी खातो, म्हणजे कधी खातो आपल्याला आवडतं असं म्हणजे या ठिकाणी खायला. चला तर मित्रांनो, आपल्याला एक ट्रिप आलेली आहे आता बालेवाडीतून आंबेगाव बुद्रुकची. 23 किलोमीटरचे 330 रुपये दाखवलेत उबरने आपल्याला. आणि आत्ता आपण CNG भरून घेतला आपल्या गाडीमध्ये, फुल केला आहे. 590चा CNG बसला आहे गाडीमध्ये. आणि आता आपण चालू आहोत कस्टमरला पिक करण्यासाठी. भेटूयात आपण आता आंबेगाव बुद्रुकमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आत्ता सगळे ॲप बंद करून ठेवलेले आहेत. आत्ता आपण आहोत सावरदरीमध्ये. आपल्याला चिखली ते सावरदरी अशी ट्रिप पडली होती आणि आजचं जे टोटल काम आहे 2550 रुपये झालं आहे उबरवरती. आणि ओलावरती झालं आहे 590 रुपये, म्हणजे 600 पकडू आपण. 600 आणि 2500 3150 रुपये आपलं टोटल आजचं कलेक्शन झालं आहे. त्यामध्ये आपण सकाळी CNG टाकला नाही, रात्री CNG भरला होता आपण 650चा काहीतरी. त्याच्यानंतर आज आपण भरला CNG 490चा बानेरमध्ये. आणि आत्ता आपल्या गाडीमध्ये फक्त 3च गाड्या CNG राहिलेल्या आहेत शिल्लक. आणि आज टोटलची गाडी चालली आत्तापर्यंत 270 किलोमीटर चाललेली आहे. अजून 8 किलोमीटर आपल्याला जावं लागणार आहे घराकडे. ठीक आहे, म्हणजे टोटल 280 किलोमीटर आज टोटल गाडी चालन आणि काम आपलं तेवढं झालेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग आपण या ब्लॉगला इथंच एंड करूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अर्निंगसह. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.